आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया विकोबन करा. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेख वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरे माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम चलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि. रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंदं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्लोबा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू या वैकुंठाला गमन असणारे जिजाईला रमन असणारे एवढंच नाही जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्या करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे देहूचे मालक तुकोबाराय. विठ्ठला विठ्ठला आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे व्यक्तीला धन्यता देत नाहीत. त्याच्या मातेच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. ज्या व्यक्तीला आपलं स्वतःच हित समजलं, ज्या व्यक्तीला चांगलं काय वाईट काय उच्च काय कनिष्ठ काय काय केल्यानंतर देव कृपा करणार आहे, काय केल्यानंतर देव अवकृपा करणार आहे आणि ज्या करता जन्म दिलाय त्या करता जर जीवन खर्च करत असेल तर आपल्याला धन्यता नाही तर जन्म देणाऱ्या माता पित्याला धन्यता देतात. विठ्ठला विठ्ठल कडक झाले कडक. अखंडरित्या एखादा व्यक्ती जर देवाचं भजन करत असेल, अखंडरित्या जर एखादा व्यक्ती देवाचं पूजन करत असेल, मोकळ्या मनानं पंढरपुरातल्या मालकाची जन्म देणाऱ्या आई बापाची जर सेवा करत असेल तर समजावं
ज्या व्यक्तीला आपलं हित समजलंय समजावं त्याची आई धन्य, त्याचा बाप धन्य. नोहे नोहे त्या कुळामध्ये ते रत्न जन्माला आलंय, समजायचं त्या कुळाला ते पावन करणार रत्न जन्माला आलंय. एखादा जर चांगला व्यक्ती जर एखाद्या कुळामध्ये जर जन्माला येत असेल, आई वडिलांची सेवा करणार असेल, साधू संतांची सेवा करणारा जर एखादा मुलगा असेल, एखादी जर कन्या जर एखाद्या कुळामध्ये जर सात्विक जन्माला येत असेल, तर गावातल्या आणि कुटुंबातल्या लोकाला आनंद होईल याच्यात नवल नाही, तर देवाला सुद्धा त्याचा आनंद वाटत असतो. विठ्ठला विठ्ठला असं एखादं कोणतं कुटुंब असेल का देवाची, धर्माची, राष्ट्राची, गावाची सेवा करणारं जर एखादं रत्न असेल, तर तुकोबाराय म्हणतात त्या कुटुंबाची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे. बाबा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा, किम निमित्ताने आजचं हे हरी कीर्तन आहे, कशा करता आपण या ठिकाणी जमलो. सगळ्यांना माहित आहे, ज्ञात आहे, स्वर्गीय कैलासवासी बालाजी नागोराव नाईक या बाबांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आजचे हे हरी कीर्तन आहे. ज्यांनी कीर्तनाचं आयोजन केलं त्या चिरंजीवांना कोटी कोटी धन्यवाद आहे. ज्ञानेश्वर बालाजी नाईक आणि परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परम आदरणीय लोकनियुक्त मधून ज्यांची सरपंच म्हणून निवड झाली, गावही चांगल्या पद्धतीने सांभाळतात, वारकरी संप्रदायामध्ये दान देण्याची क्षमता फार मोठ्या अंतकरणाची आहे. जेवढे जेवढे महाराज मंडळी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये वास्तव्यास आहेत, तेवढ्या सगळ्यांच्या परिचित वारकरी संप्रदायावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. नोहे नोहे बापांनी आमच्यावरती काहीतरी, आमच्या वडिलांनी आमच्यावरती चांगले संस्कार केलेत, दुसऱ्याला दान देण्याची क्षमता आणि दुसऱ्याला दान देण्याची ताकद हे आमच्या बापाने आमच्यावर घालून दिलेले संस्कार आहेत. विठाला विठाला म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, असे असणारे श्री आमचे व्यंकटेश भाऊ, आदरणीय, तुम्हाला सुद्धा दादा धन्यवाद आहे. गजानन भाऊ असतील आणि आदरणीय श्री सुरेखाताई, या संपूर्ण परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जीवनातला आधार नावाचं छत्र एका सेकंदात होत्याच नव्हतं किलो. ज्यांच्या आधाराने आम्हाला अख्खं जीवन हे परिपक्व वाटायचं, ज्यांचं नाव घेतल्याबरोबर आमची छाती भरून यायची, बाप नावाचं छत्र आमच्या डोक्यावरती होतं महाराज, पण एका सेकंदात बाप नावाचं छत्र गेलो. म्हणून वाक्य तुम्हाला पुन्हा सांगेन, सरपंच अख्खं गाव तुमचं कौतुक करेल, अख्खं जग तुमचं कौतुक करेल, अख्खी महाराज मंडळी तुमचं कौतुक करतील, पण बापानी कौतुकाच्या थापेत आणि जगाच्या कौतुकाच्या थापेत जमीन आसमानचा फरक असतो. त्या दिवशी बाप जीवनातला जातो ना, त्या दिवशी सगळी दुःख, सगळी सुख आमच्या जीवनातलं आटल्या जातं, कारण आमचा आधार गेलेला असतो, आमचा बाप गेलेला असतो. ज्याच्या ज्याच्या जीवनातला बाप गेला, एखादा ज्या कुटुंबातून आधार नावाचं छत्र गेलं असतं, त्यावेळेस त्या कुटुंबातल्या व्यक्तीला विचारा, बाप नावाचं छत्र किती प्रामाणिक असतं. त्यावेळेस तो पोरगा सांगत असतो, महाराज आजपर्यंत घरातलं कुठलं कार्य मी कधीच बघितलं नाही हो. कोणत्या नातेवाईकाकडे कुठल्या कार्यक्रमाला मी हजर नसलो तरी चालायचं, आमचा बाप तिचा असायचा. घरात कधी आणण्याचं काम केलं नाही महाराज. महाराज घरात कधी किराणा आणला नाही महाराज. घरातली शेती कधी मी उभ्या आयुष्यात माझ्या डोळ्यानं मी शेतात कधी गेलो नाही, पाहिलं नाही शेतातलं कुठलं काम.
पण ज्या दिवशी बाप जातो ना, घरातली सगळी जिम्मेदारी आपल्या वाट्याला येत असते आणि त्यावेळेस आम्हाला क्षणाक्षणाला आमचा बाप आठवत असतो. विठ्ठला म्हणून या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी आणि काही नकळत जीवनामध्ये बाबांच्या हातून पाप झाला असेल, त्या पापाचं निर्मूलन व्हावं आणि विश्व चालवणाऱ्या मालकाच्या देवाजवळ जागा मिळावी, याच्याकरता चिरंजीवानी आयोजन केलं ते हरी कीर्तन. विठ्ठला विठ्ठला हे कुटुंब काही सामान्य नाही. आमच्या परमार्थ प्रेमी मृदंगाचार्य आपल्या सगळ्यांचे परिचित असणारे युवा कीर्तनकार, आता महाराष्ट्रभर त्यांची कीर्तनं व्हायला लागलीत. आमच्या बीडकडे, संभाजीनगर, पाचोड, घनसांगवी या भागात चांगली कीर्तन असतात महाराजांची. महाराज म्हटले हे नाईक परिवार म्हणजे काही सामान्य नाही, कारण आजही अग्रतेचा मान हा नाईक कुटुंबाला दिला जातो. हे काही सामान्य नाही गड्या. अरे पूर्वजांनी रक्त सांडलं या माती करता, पूर्वज या महाराष्ट्राकरता समर्पण झाले. हे पूर्वज काही सामान्य नव्हते. या पूर्वजांनी या मातीवरती स्वतःच रक्त सांडलं, पण स्वतःचा देह गेला, पण जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत कार्य कधी सोडलं नाही. जोपर्यंत या अंगामध्ये रक्त आहे, जोपर्यंत अंगामध्ये श्वास चालू आहे, तोपर्यंत कधी दुश्मनाला आक्रमण होऊ दिलं नाही. नव्हे, अखंडरित्या देहामध्ये श्वास चालू असेपर्यंत भगवंताची सेवा तर केलीच, पण या राष्ट्राची सेवा करण्यामध्ये सुद्धा नाईक कुटुंबाचा एक नंबर आहे. विठ्ठल म्हणून कुटुंबाच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. मला योगायोग आमच्या प्रमोदजी महाराजांनी फोन केला. म्हणले महाराज हरी कीर्तन सेवा करण्याकरता यावं लागतंय, मित्राचं बोलावणं आहे म्हणून आज या ठिकाणी येणं झालं. तुम्हाला धन्यवाद देतो प्रमोदजी महाराज. त्याचबरोबर गायन क्षेत्रातील महाराज मंडळी उपस्थित आहेत, ज्यांनी सुरुवातीची चाल या बाजूला गायली ते हरिभक्तीपरायण श्रेयश महाराज, तुम्हाला धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी या बाजूला चाल गायली ते परमार्थ प्रेमी, परमस्नेही, परमादरणीय, परमश्रद्धेय संगीत विशारद निवृत्ती महाराज, एका माईकवरती उभा असणारे आमचे परमार्थ प्रेमी, परमस्नेही गजानन महाराज, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. बाबा उपस्थित आहेत, सगळ्यांना वंदन करून संस्थेतली टाळकरी गुणीजन महाराज मंडळी, माझ्यासोबत आलेले आमचे रमेश महाराज, सगळ्यांना वंदन करून ज्येष्ठ श्रेष्ठ आपतेष्ट नातेवाईक, माता भगिनी, पुरुषवंद सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उरलेल्या मोजक्या वेळात अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न. विठाला का करायचंय हे गोड जेवणाच्या निमित्ताने कीर्तन, आणि कशा करता करायचंय हे हरी कीर्तन, किम निमित्ताने करायचंय, हे केल्यानंतर मानवी जीवनाला फायदा काय होतो, हे का करायचंय, कशा करता करायचंय, केल्यानंतर जर जीवन परिपक्व होत असेल तर अडचण नाही करण्याकरता, आणि नाही केलं तर तोटा काय होतो त्याचंही प्रतिपादन सांगा. हे केल्यानंतर माणूस देवाच्या जवळ जातो यात तिळमात्र शंका तर नाहीच, पण केल्यानंतर ज्यांच्या निमित्ताने करतोय त्यांना जर केलेलं पुण्य समर्पण केलं तर देव त्याच्या स्वरूपाला त्यांना जागा दिल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठला विठ्ठला नकळत जीवनामध्ये कधीतरी पाप झालेलं असते, नकळत चुकून पाप झालेलं असतं, चुकून. आणि पाप माणसाचं जास्त झालं की त्याला देवाच्या जवळ जाता येत नसतं. नकळत झालेलं जर पाप असेल आणि पापाचा जोर जर वाढलेला असेल आणि पुण्य जर माणसाचं कमी पडलेलं असेल तर देवाच्या जवळ जागा नाही. मग
त्या व्यक्तीच्या पुण्याईमध्ये वाढ काढण्यासाठी काय करावं लागते, तर गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने जर हरी कीर्तन होत असेल, गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने नामचिंतन होत असेल, गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने अन्नदान द्रव्यदान हे जर होत असेल, आणि केलेलं पुण्य जर गेलेल्या व्यक्तीच्या चरणी समर्पित होत असेल, तर नक्कीच देवाच्या जवळ जागा मिळते. हे थोतान नाही, हे ग्रंथ वाचून आलेलो आहे. विठ्ठला विठ्ठला हे आपलं काहीतरी कर्तव्य म्हणून आपण हे केलं पाहिजे. आमच्या आईनं आमच्या बापानं आमच्यावरती अनंत उपकार केलेत. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे हे गोड जेवणाच्या निमित्ताचं कीर्तन आहे. उत्तीर्ण तर होऊ शकत नाहीत, अनंत उपकार आहेत. जेवढे उपकार आमच्या आई बापानं केलेत तेवढे उपकार या जगामध्ये आमच्यावरती कुणी केले नाहीत. जन्म दिला हे विश्व आम्हाला आमच्या आई बापानं दाखवलं, चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. नोहे समाजामध्ये वागावं कसं ही जर शिकवण कुणाची असेल तर ती आमच्या जन्म देणारे आई बापाची शिकवण आहे. हे उपकार आहेत आमच्यावरती आई बापाचे. मी तर या कुटुंबाविषयी एकच म्हणेन, प्रभू महाराज यांच्याकडे किती श्रीमंत आहेत आणि हे किती पैशावाले आहेत मला माहिती नाही. यांच्या बापाने यांच्याकरता किती श्रीमंती ठेवली हेही मला माहिती नाही. पण यांच्या बापानं यांच्यावरती वारकरी संप्रदायाचे संस्कार केलेत आणि ती शिदोरी यांच्या जवळ शिल्लक ठेवली. हे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. विठ्ठला विठ्ठला पैशाची श्रीमंती एक प्रकारे संपल्या जाते, पण संस्काराची शिदोरी कधी संपत नसते महाराज. संपेल एक प्रकारे पैशाची श्रीमंती जाईल, ही संस्काराची, संप्रदायाची, संत परंपरेची, संत वाङ्मयाची, ग्रंथाची, संतांच्या दर्शनाची आणि वारकरी संप्रदायाची श्रीमंती, वारकरी संप्रदायाच्या संस्काराची शिदोरी जर एखाद्या कुटुंबाकडे असेल तर ते कुटुंब देवाच्या जवळ गेल्याशिवाय राहत नसते. म्हणून आमच्या बाबांनी यांच्यावर संप्रदायाची शिकवण दिली, संप्रदायाचे संस्कार दिलेत. नाही तर किती श्रीमंत माणसं बघतो आपण, पैशावाली माणसं बघतो, बापाच्या निमित्ताने कधी कीर्तन नाही, आईच्या निमित्ताने कधी कीर्तन नाही. या कुटुंबाच्या आणि सरपंचाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो की बापाच्या निमित्ताने हरी कीर्तन आहे. विठ्ठल अरे उपकार केलेत आमच्यावर तेवढे. हे विश्व दाखवलं, आज हे समाजात बसलोत ना, हे आमच्या बापाचे उपकार आहेत, हे आमच्या आईचे उपकार आहेत. काबड कष्ट केले हो आमच्या आई बापानं, आम्हाला हे विश्व दाखवलं, समाजामध्ये वावरायला शिकवलं आम्हाला. हे सगळं नोहे, आमच्यावरती संप्रदायाचे संस्कार केलेत. आहे ना तोपर्यंत आनंदाने स्वीकारा, आहे तोपर्यंत भजन करा, आहे तोपर्यंत सेवा करा. कसाही असू द्या घरातला व्यक्ती जो आधार आहे, बाप कसाही असू द्या, पांगळा असू द्या, लोळा असू द्या, खोळा असू द्या, आंधळा असू द्या, कसाही असू द्या, पण तो त्या घराचा पाया असतो. कसाही असू द्या, तो आंधळा असलेला बाप आणि पांगळा असलेला बाप, खुळा असलेला बाप जरी अंगणामध्ये झोपलेला जर असेल तर वाईट व्यक्तीची नजर त्या कुटुंबाकडे कधी पडत नाही. एखाद्याची पडलीच तर दुसरा सांगतो, ए लेका, अरे त्याचा बाप अजून जिवंत आहे. बापासारखं छत्र या जगामध्ये दुसरं कोणतं नाही गड्या. शास्त्रकाराने आई बापाला तर डायरेक्ट देवाचा दर्जा दिलेला आहे. मी बाप
पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. ऐका ऐका लक्ष द्या. ज्याची माय जिवंत आहे ज्याचा बाप जिवंत आहे त्याने कुठल्या तीर्थक्षेत्राला जायचं नाही. म्हणले का सगळे तीर्थ आई बापाच्या चरणावरती लोटांगण घालतात. माय बापे केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थासी. त्याच्याही पुढचं जाऊन सांगू का? ज्ञानोबाराय सांगतात सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आई बापाची सेवा कर. या विश्वामध्ये तुला कशाची कमतरता भासणार नाही. आई बापाच्या चरणावरती नतमस्तक हो. पंढरपुरातला मालक तुझ्या घरी पाणी भरण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अरे त्याच्याही पुढे जाऊन शास्त्रकार सांगायले. शास्त्रकार म्हणतात मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वाग्रही निषेवेत सदा सर्व प्रयत्नत हो. आई बाप म्हणजे सामान्य नाही. आई बाप म्हणजे साक्षात देवाचे रूपच आहे. ज्याच्या जीवनातले हे देवाचे रूप गेले समजावं सुख आमचं सगळं संपलं गेलं. माय जोपर्यंत आई जिवंत आहे जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेराला जायला कधी विसरायचं नाही. आई बाप एकदा गेले ना कसेही असू द्या हो, गरीब असू द्या कसेही असू द्या, पण लेक सासरला जात असताना त्या लेकीची पिशवी कधी माय रिकामी जाऊ देत नाही. मकाचे कणस टाकीन, ऊसाची काहीतरी टाकीन, ऊसाच्या कांड्या टाकीन, बोरं टाकीन, गावाच्या वंब्या टाकीन, फाटक्या पिशवीतले 50 रुपये काढल आणि सांगल जा. जाताना लेकराला 50 रुपयाचे हे बिस्किटचे पुढे घेऊन जा. हे जगात एकमेव जर प्रेम कोण करू शकतं ते आई नावाचं पात्र आणि बाप नावाचं पात्र आहे. एकदा गेल्यानंतर सगळं आटल्या जातं. मा काय नाही केलं तरी चालतंय, नाही देवाचं नाव घेतलं तरी बी जमतंय, नाही पंढरपुराची वारी केली तरी बी चालतंय, नाही गळ्यात माळ घातली तरी बी जमतंय. तुम्ही म्हणता ह्याच्या काय गोळ्या संपल्यात का काय? माळ घालू नका म्हणायला आणि नाही घातली तरी बी जमतंय. पण आई बापाची जर जो सेवा करत असेल त्याच्या कुटुंबाचा भार पंढरपुरातला मालक वाहिल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक रायानं काय केलं? काय केलं? चोऱ्या केल्या का? काय केलं पुंडलिक रायानं? आई बापाची सेवा. काय केलं नाही दुसरं, फक्त आई बापाची सेवा केली. परिणाम वीट फेकली पंढरपुरातल्या मालकाला उभं राहण्यासाठी. भक्तांनी वीट फेकली तर 28 युगापासून त्या एका विटेवरती देवाला उभं करण्याचं सामर्थ्य जर कुणामध्ये असेल तर आई बापाची सेवा ज्या व्यक्तीनं केली त्या व्यक्तीमध्ये देवाला सुद्धा एका जागेवरती उभा करण्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठल आई बापाची केली सेवा आणि सारे पाप झाले नष्ट. कर सेवा आई बापाची, देव कृपा करेल, संत तुझ्यावरती कृपा करतील. ज्या दिवशी तू संप्रदायाची, देशाची, धर्माची, राष्ट्राची, आई बापाची सेवा करायला तत्पर होशील त्या दिवशी समजावं तुला तुझं थोडंफार तरी हित समजलंय, थोडा तरी आता तू हिताच्या ठिकाणी जागा आहे. आता हे बघा, एवढं मोठं वडिलांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन केलं. आपलं हित कशात आहे हे त्यांना कळलं म्हणून कीर्तन.
आपण जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे त्यांना समजलं म्हणून कीर्तन आहे. आणि आमच्या बापाने आमच्यावरती चांगले संस्कार केलेत म्हणून हरी कीर्तन आहे. सरपंच साहेब, तुम्ही कीर्तनाचं एवढं मोठं आयोजन केलं, मी तुम्हाला धन्यवाद देणार नाही, पण ज्यांच्या पोटी तुमचा जन्म झालाय फक्त एकच म्हणेल, धन्य माता पिता. आपुलिया हिता हरि माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुली गीता जोराची जगता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती रे साथी गे पुरी कन्या पुत्र होती रे साथी पुरी कन्या पुत्र होती रे साथी गे पुरी कन्या पुत्र होती रे साथी गे पुरी कन्या पुत्र होती रे साथी गे पुरी कन्या पुत्र होती रे साथी पुरी कन्या पुत्र होती रे साथी पुरी कन्या पुत्र होती रे साथी तुम्हाला धन्यवाद नाही तर धन्यवाद बापाला आहे. का? बापानी तुमच्यावरती चांगले संस्कार घातलेत म्हणून हे हरिकीर्तन आहे. धन्य माता पिता तयाचिया, कोणाचिया? तर आपुलिया हिता जो असे जागता. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याची आई धन्य आहे, त्याचा बाप धन्य आहे. हित म्हणजे ओ लक्ष द्या इकडं, ओय ओय इकडं लक्ष द्या. हित म्हणजे नेमकं काय हे बी कळायला जरा आता लोकांना उशीर लागायला. नेमकं आमचं हित कशात आहे, हित कशात आहे ह्याचाच मेळ नाही. दुसऱ्याचं उचकिण्यात आपलं हित आहे का? दुसऱ्याच्या काड्या करण्यात आपलं हित आहे का? दुसऱ्याला कमी समजण्यामध्ये आपलं हित आहे का? दुसऱ्याला तुच्छ समजण्यामध्ये आपलं हित आहे का? दुसऱ्याला कमी दर्जाची वागणूक देणं म्हणजे आपलं हित आहे का? दुसऱ्याची वाईट निंदा करणं म्हणजे आपलं हित नाही. दुसऱ्याला कमी समजणं, दुसऱ्याला तुच्छ समजणं, दुसऱ्याची चेष्टा करणं, दुसऱ्याला लांछनास्पद वागणूक देणं म्हणजे आपलं हित नाही. आपलं हित कशात आहे? ते हित म्हणजे आपलं हित म्हणजे देवाच्या भजनात आहे. करोनिया मन कवीड करोनिया मन कवीड करोनिया मन कवीड करोनिया मन कवीड हितते करावे देवाचे चिंतन करोनिया मन कवीड करोनिया मन कवीड तसे करावे देवाचे भजन करोनिया मन करोनिया कशात आहे म्हणले हित? आपलं भजनामध्ये. कशात आहे? तुम्ही तरी तिघ बोला ना. त्रिमूर्ती तुम्ही तरी बोला ना. सध्या तिघा जणांच्या जीवावर सरकार चाललेलं आहे. कशात आहे आपलं हित? भजनामध्ये.
तर आपण भजन जीवनामध्ये कधी चुकवायचं नाही. महाराज, हे भजन केल्यानंतर फायदा काय होतो? काय होतं? तर चांगल्या चांगल्या माणसाचं पाप घालवण्याचे सामर्थ्य म्हणले भजनात आहे. चांगल्या चांगल्या पापी लोकांचा उद्धार म्हणले देवाच्या भजनाने केलाय. कर असं एखाद्या पापी माणसाचं नाव सांगा बरं म्हणले, की त्याच पाप घालवण्याकरता त्यांनी देवाचं नाव घेतलं आणि त्याचं सगळं पापच गेलं. आहे का तुमच्याकडे एखादं नाव? आ आज्या मिळी, आज्या मुळी का मिळी, आज्या मेळ, हा आज्या मेळ. इतका पापी होता, इतका पापी होता, कधी देवाचं भजन केलं नाही त्याने, कधी साधूचं चिंतन केलं नाही, कधी देवाचं मुखामध्ये नाव घेतलं नाही. पण शेवटच्या क्षणाला देवाचं भजन म्हणजे पुत्राची या लोभे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. इतका पापी माणूस असणाऱ्या पापी माणसाचा सुद्धा देव उद्धार करते, आमचा का करणार नाही? प्रत्यक्ष पुराणे वंदे केले, प्रत्यक्ष पुराणे वंदे केले, प्रत्यक्ष पुराणे वंदे केले, प्रत्यक्ष पुराणे वंदे केले. अजामिळ भिल्लीनी तारीनी खुंटीनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. अजामिळ भिल्लीनी तारीनी खुंटीनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली, पुराणे वंदे केली. अजामेळ अजामेळ भिल्लीनी तारीनी खुंटीनी, प्रत्यक्ष तारिली खुंटीनी. कुंटिनी. कोण कोण तारलंय ऐका. आजामेळ बी तारलाय एक, आणि भिल्लीनी सुद्धा कशाने तारली? प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. म्हणजे पुराण सुद्धा त्यांच्या पुढे नतमस्तक झाली. का? त्यांनी काय केलं? देवाचं भजन केलं. आणि हे सुद्धा दिलंयच त्याच्या करता. ज्याच्या करता दिलंय त्याच्या करता जर वापरत नसाल तर कुठला पुरुषार्थ आलाय? आया सो जाएगा राजा रंक फकीर. इथं सगळ्यांनाच जायचंय ना महाराज. कधी काळाचं बोलावणं येईल आणि कधी काळ आपल्यावरती झडप घालेल सांगता येत नाही. एका सेकंदात होत्याच नव्हतं देव करून टाकीत असतो. एका सेकंदात आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये, दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये करतो. आहे ना? जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं कर्तव्य कधी सोडायचं नाही. आज बाबा गेलेत, आज फक्त बाबांचं नाव आठवलं की बाबा तर दिसत नाहीत पण बाबांच्या आठवणी येतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा ज्याचा त्याचा आनंद आहे वेगळा. आज नुसता फोटो पाहिला की फोटो मध्ये बाप दिसल्यानंतर फक्त बापाच्या आठवणी येतात, बाप नाही दिसत. आम्हाला आवाज दिलाला आठवतो, ए लेका, ए पुरा, ए पुरी असं म्हटलेलं फक्त आमच्या बापाचा आवाज आमच्या कानावर येतो, पण आमचा बाप नाही दिसत. का? देवाच्या सत्तेशिवाय कुठलं कार्य होऊ शकत नाही. देवाचा आशीर्वाद नसेल, देवाची जर कृपा नसेल, एका सेकंदात देव होत्याचं नव्हतं करून टाकत असतो. का? सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय उगवत नाही, त्याच्या सत्तेशिवाय मावळत नाही. झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही. हे शरीर देवाच्या सत्तेशिवाय चालत नाही. बसलेला मनुष्य देवाच्या सत्तेशिवाय बसू शकत नाही. चालणारा माणूस देवाच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही. ऐका जरा, तुझिया सत्यने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे.
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आले विठ्ठल. म्हणून होत्याच नव्हतं देव करते आहे तोपर्यंत भजन करायला कधी हुकू नका. ए बाबा दिलाय ना पवित्र देह, भजनामध्ये समर्पण कर, भजन कर, नामचिंतन कर. महाराज हे असं केल्यानंतर फायदा काय होईल? काय फायदा? अरे हे केल्यानंतर गावातल्या लोकांना तर आनंद होईल, हे केल्यानंतर भावकीतल्या, घरातल्या, कुटुंबातल्या, संसारातल्या लोकांना तर आनंद होईलच. पण हे केल्यानंतर चांगला मुलगा जन्माला आलेला पाहिला, चांगली मुलगी जन्माला आलेली जर पाहिली, तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी वा वा देवा तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी पुलकना पुत्र हो होती जसा हो हो असा जर एखादा पुत्र जर चांगल्या कुळात जन्माला आला तर तयाचा हरेक वाटे देवा. म्हणून चांगल्याला कधीतरी चांगलं म्हणी जा. एखाद्याने जर चांगलं काम केलं ना त्याला चांगलं म्हणायला शिकत जा. एखादा मृदंगाचार्य चांगलं वाजवत असेल म्हणायचं वा महाराज छान. एखादा गायक आहे गायन करत असेल वा छान. चांगल्याला चांगलं म्हटलं की देव सुद्धा आपल्याला चांगलं म्हणत असते. चांगल्याला चांगलं म्हणायचा प्रयत्न करा. एक दिवस हे उदार अंतकरण ठेवा. कधीतरी दुसऱ्याला चांगलं म्हणा. एक दिवस अख्खं गाव तुम्हाला चांगलं म्हटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठाला विठाला तेवढी ताकद माणसाच्या मनात असली पाहिजे. आणि काय झालंय सगळे माणसाकडं, पण तेवढीच ताकद माणसाकडे आता राहिली. दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची भूमिका माणसाच्या मनात आहे का? दुसऱ्याला मोठेपण देण्याची ताकद माणसाच्या मनात आहे का? नाही. माणसं दुसऱ्याला कधीच मोठेपण देत नाहीत. माणसं दुसऱ्याचं लौकिक कधीच करत नाहीत. कधीच दुसऱ्याला म्हणणार नाही वा चांगलं केलं बरं का, चांगलं केलं, चांगलं केलं, चांगलं केलं, असं कधी म्हणत नाहीत. एखाद्यानं चांगलं काहीतरी केलं उलट त्याच्यात काहीतरी खुसपट काढीत, उलट त्याच्या अशा खपल्या काढीत. ह्याचं चुकलं त्याचं चुकलं, निष्ठे नावं ठेवायला पक्केत. पण लक्षात ठेवा चांगलं काम करण्याकरता नरदेह
भजन करण्याकरता नरदेह याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे भजनाचं ज्ञान दुसरं कुणाला नाही गड्या. हे भजनाचं ज्ञान पशु पक्ष्यांना नाही, तर हे भजनाचं ज्ञान फक्त मनुष्य देहाला आहे. विठ्ठला विठ्ठला कधीतरी आमच्या जीवनामध्ये आम्ही भजन केलं पाहिजे. म्हणून संप्रदायाने सुद्धा श्रीमंतीला प्राधान्य दिलं नाही. संप्रदायाने कीर्तनाला नाही, कथेला नाही, तर संप्रदायाने भजनाला प्राधान्य दिले. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे. श्रीमंत आणि असं जर भजन करत नसेल तर उपयोग नाही. पैसा आहे तुझ्याकडे, जर दान करत नसेल तर उपयोग नाही. आमच्या सरपंच साहेबांनी, आमच्या प्रमोद महाराजांनी सांगितलं, मला थोडी अडचण होती म्हटले. आपल्या संस्थेला टाळ आणि पखावज विना ही अडचण मी त्यांच्या समोर मांडली. दातृत्व बी असलं पाहिजे, नुसती श्रीमंती असून उपयोगाची नाही. प्रमोद महाराज म्हणले, सरपंचांना एवढंच सांगितलं की आपल्याला संस्थेला टाळ आणि मृदंग पाहिजेत. कुठल्याही क्षणाचा विलंब केला नाही. एका सेकंदात हो म्हटले आणि दिलेलं वचन सुद्धा पूर्ण केलं. असं व्यक्तिमत्व. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. असे एखादं भजन करणार जर कुटुंब असेल तर तुकोबाराय म्हणले, साक्षात त्या कुटुंबाची सेवा आमच्याकडून घडू. आम्ही ती सेवा करायला तयार आहेत. का? ज्या कुटुंबामध्ये गीतेचं श्रवण होते, ज्या कुटुंबामध्ये भागवताचं श्रवण होते, ज्या कुटुंबामध्ये हरिभक्त जन्माला आलेला आहे, ज्या कुटुंबामध्ये देवाची सेवा करणारा एखादा पुत्र किंवा एखादी मुलगी जर जन्माला येत असेल, तर आम्ही त्या कुटुंबाची दास्यत्व स्वीकारायला आम्ही तयार आहेत. नाही केलं? केलं सुद्धा केलं ना तुकोबारायांनी. दास्यत्व तर केलंच, पण अख्खं जीवन भजन केलं महाराज. भजन इतकं तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रमाण. ऐका जरा, तुकोबारायांनी जर देहू गावात विणा वाजवला तर वाजलेला विणा पंढरपुरातल्या मालकाच्या कानावर जायचा. आणि पंढरपुरातला मालक विटेवरून खाली उडी टाकून ज्या ठिकाणाहून तुकोबारायांचा विण्याचा आवाज येतोय त्या ठिकाणी जाऊन आनंदाने डोलायचा. ही ताकद तुकोबारायांच्या भजनाची आहे. सामान्य गावातून जर डोंगराच्या दिशेने तुकोबाराय भजन करत जर निघाले, तर रस्त्याने पडलेली माती जर तुकोबारायांच्या पायाला जर चिकटली, तर चिकटलेली माती सुद्धा तुकोबारायांना पंढरपुरातल्या मालकाचं भजन करू लागायची. माती माती आमचे तोंड म्हणत नाहीत आज. तुकोबारायांना स्पर्श झालेली माती सुद्धा भजन करायची. एका दगडावरती तुकोबाराय जाऊन बसले, विणा वाजवायला लागले, चिपळ्या वाजवायला लागले, तर तुकोबारायांना आवाज आला, महाराज करू लागू का तुम्हाला भजन? गावाने तुमचा विरोध केलाय का? मी तुम्हाला भजन करू लागतो. पाहिलं इकडं तिकडं, तर आवाज कुठून येतोय तेच कळाना. नकळत ज्या दगडावरती बसले त्या दगडाकडनं जर गेली. लोकांनी विरोध केला हो, पण दगडांनी तुकोबारायासोबत भजन करावं. सामर्थ्यवान असलेली माणसं गड्या. मग आपल्याही भागामध्ये काही संत मंडळी होऊन गेले, अखंडरित्या देवाचं भजन केलं त्यांनी. इतका बी वेळ भाषणाच्या व्यतिरिक्त वायाला घालवला नाही. इतका बी विचारलं, महाराज तुमच्या जीवनातला उलसा का व्हायना वेळ वायाला गेला असेल ना, तेवढ्यात महाराजांनी एक प्रमाण दिलं. सिंख जांभळी खोकलाई तुका वेळ वाया गेला, तुका वेळ वाया गेला, तुका वेळ वाया गेला. सिंख
ऐका ऐका, लक्ष द्या लक्ष द्या. मी तुम्हाला टायमाला सोडणार आहे, टाइम झालाय, पण थोडं 5 मिनिटं घेणार आहेत. सूचना आली मला 5 मिनिटं कीर्तन करा म्हणून. अजून जरा थोडे येणारे आहेत, जरा MLA येणार आहेत म्हणून फक्त 5 मिनिटं घेणार आहे. ऐका, किती वेळ किती भजन केलं आणि किती वेळ म्हणले महाराजां तुमच्या जीवनातला वायाला गेला, तर त्यावेळेस बर विठ्ठल 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 त्यावेळेस महाराजांनी प्रमाण दिलं. महाराज म्हणले आमच्या जीवनातला थोडा वेळ वायाला गेला. म्हणले किती वेळ? सिंख जांभळी खोकला ते तुकाची वेळ वाया गेला. एवढाच वेळ म्हणले आमच्या जीवनातला आम्ही वायाला घालवला. जांभळी आली आमचा वेळ वायाला गेला, सिंक आली आमचा वेळ वायाला गेला, खोकला आला आमचा वेळ वायाला गेला. म्हटले महाराज बाकीचा वेळ तुम्ही काय केलं? त्यावेळेस महाराजांच्या मुखातून शब्द आले, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. विठ्ठला विठ्ठला एवढं सामर्थ्य म्हणले यांच्या भजनामध्ये, एवढं सामर्थ्य म्हणले यांच्या नामचिंतनामध्ये, एवढं सामर्थ्य देवाच्या भजनात. आजपर्यंत ज्या ज्या पापी लोकांनी देवाचं भजन केलं त्या पापी लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य म्हणले देवाने केलं. कितीतरी पापी लोकांची यादी हो. आज्या मेळ्याचं तर सांगितलंच. वाल्मिक ऋषी, वाल्या कुळी, त्याचा सुद्धा उद्धार देवाने केला. आमचा सुद्धा देव करेल. पण कसं आहे, भजन करायचं म्हटलं की त्रास माणसाला होतो. जिथं ज्ञानोबा राहायला त्रास झाला, जिथं तुकोबा राहायला त्रास झाला, जिथं नाथ महाराजाला त्रास झाला, तिथं आम्ही लय चिल्लर माणसं आहेत. ज्ञानोबा राय जर इंद्रायणीचं स्नान करायला गेले तर गावातली माणसं धावत यायची, म्हणायची तुमच्या स्पर्शानं इंद्रायणी अपवित्र होईल, तिथं स्नान तुम्ही करू नका. गावची प्रदक्षिणा मारण्याकरता जर ज्ञानोबा राय गेले तर गावातली माणसं धावत यायची, म्हणायची तुमच्या पायानं गाव अपवित्र होईल, तुम्ही गावची प्रदक्षिणा मारू नका. पण वाक्य माझं पुन्हा ऐका, ज्यांचा स्पर्श केल्यानंतर लोक म्हणायचे गाव अपवित्र होईल, आज त्यांचा स्पर्श केल्यानंतर पापी लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्या अलंकापूर नगरीच्या ज्ञानोबारायांमध्ये. विठ्ठला विठ्ठला एवढं सामर्थ्य म्हणले ज्ञानोबारायात आहे. त्याचं नुसतं भजन करा. काय होतं म्हणले, ज्ञानदेव म्हणता माया गेले समूळ विलया. एवढं सामर्थ्य म्हणले त्यांच्या भजनात आहे. तर अख्खं जीवन त्यांनी भजन केलंय. ज्या समाजाने त्रास दिला, ज्या समाजानं निंदा केली, ज्या समाजानं छळ केला त्यांचा, त्याच समाजाचं कल्याण करण्याकरता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समाजाला दान दिला. ज्या तुकोबरायांना गावातल्या लोकांनी बोराटीच्या काठीने मारलं, ज्या तुकोबरायाच्या अंगावरती उकळतं पाणी गावातल्या लोकांनी फेकलं, नास्तिक लोकांनी गाथा तुकोबरायांचा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाकला. अरे त्यांचंच कल्याण व्हावं याच्याकरता गाथा समाजाला दान दिलं हो. ही पाण्याची बाटली आहे का? पाण्याची बाटली ही मोकळी झाल्यानंतर ही सुद्धा आम्हाला फेकून देऊ वाटत नाही. बाया म्हणते दुधाला होईल. मोकळी बाटली फेकून देऊ वाटत नाही. पण मानवाचं कल्याण करणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी दान दिली, आणि मानवाचं कल्याण करणारा गाथा समाजाला दान दिला तुकोबरायांनी. पण समाजाला किंमत कळली नाही. कळली असती तर अखंडरित्या देवाचं भजन केलं असतं, कळली असती तर अखंडरित्या नामचिंतन केलं असतं. इहलोकाची यात्रा संपल्यानंतर परलोकाची यात्रा सुद्धा सुखाची व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता हे भजन करावं लागतंय बाबा. भजनाशिवाय पर्याय नाही. आणि भजन काय माणसं करत. पाप जीवनात झालं की माणसाच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. बघायचं का तुम्हाला?
पाप जीवनात जास्त झालं, पाप निवृत्ती महाराज, पाप जर जीवनात जास्त झालं तर माणसाच्या तोंडात कधीच देवाचं नाव येत नाही. बघू आपण ट्राय. राम राम. हे तर सगळे पापीच दिसायलेत मला. राम राम. दोन चार बरे, दोन चार तर गेलेलेच आहेत कामात. जीवनामध्ये देवाचं भजन आलं की समजायचं पाप आपल्या जीवनातलं गेलंय, आणि जीवनामध्ये जर पुण्य असेल तर समजायचं आमच्या जीवनामध्ये देवाचं भजन आम्ही करायला तयार आहेत. ज्या दिवशी करत असाल त्या दिवशी पंढरपुरातला मालक आपल्यावरती कृपा करेल. ज्या दिवशी करत नसेल त्या दिवशी पंढरपुरातला मालक आपल्यावरती अवकृपा करेल. नका जाऊ पंढरीला, नका जाऊ कुठल्या तीर्थक्षेत्राला, पण जाता जाता एक वाक्य सांगेन, झालंय माझं कीर्तन ऐका. जन्म देणारे आई बापाची सेवा करा. आई बाप तुमच्यावरती कृपा इतकं करतील, इतकी कृपा करतील की त्या कृपेचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. सगळं जीवन त्यांना तुच्छ वाटतं. आपला संसार, आपली लेकरं, आपला प्रपंच ह्याच्यामध्ये ती नांदलेली असतात. एका सेकंदात होत्याचं नव्हतं होतं गड्या. आज बाबा आपल्यातून निघून गेलेत. एक दिवस असा येईल की त्या दिवशी आम्हाला सुद्धा जावंच लागेल महाराज, जावंच लागेल. कधी काळ आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. राजाला सुद्धा जावं लागतंय, रंकाला सुद्धा जावं लागतंय, श्रीमंताला सुद्धा जावं लागतंय, भिकाऱ्याला सुद्धा जावंच लागतंय. एका सेकंदाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हे देखत देखत ना तू पलटू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पलटू तोही तैसा झाला. भय आले उठाव कलागा पाटे, भय आले मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पलटू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पलटू तोही कैसा झाला. उठा उठा झाला पाटे, भय आले मोठे. उठा उठा झाला पाटे, भय आले मोठे. वा, सगळ्यांनाच जावं लागतंय ना महाराज. कोण इथं राहायला आलंय हो? आमचा आजा गेला, आमचा पंजाब गेला, आमचे सगळे गेले. कोण इथं राहायला आलंय? श्रीमंताला सुद्धा जावं लागतंय, गरीबाला सुद्धा जावंच लागतंय महाराज. कोण दिवस येईल कसा माहित नाही गड्या. सगळ्याला जायचंय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपसा आपसातलं वैर संपून टाका. आपसा आपसातला मतभेद नाहीसा करा. आपसा आपसातला मत्सर, आपसा आपसातला द्वेष नाहीसा करा. आमचा द्वेष एकदा का गेला की आम्ही देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीत गड्या. म्हणून अंतःकरणातून देवाचं भजन करा. आमच्या पूर्वजांनी जे केलं ते भजन आमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. म्हणून त्याच अनुषंगानं आमच्यावरती काहीतरी संस्कार आहेत. म्हणून आमच्या या नाईक कुटुंबानं अतिशय सुंदर हे वडिलांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आजचं हे हरिकीर्तन केलं. त्याबद्दल या कुटुंबाचे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. सरपंच साहेबांना, त्यांच्या बंधूंना कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्याकडून अशीच संप्रदायाची, राष्ट्राची, गावाची आणि आपल्या वारकरी संप्रदायाची सेवा घडावी ही पंढरपुरातल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. जास्त अधिक वेळ तुमचा न घेता लांबलेल्या शब्दाला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वरा माऊली.